प्रश्न काय विचारा तुम्हाला, हा. तुम्ही शेवटचं दवाखान्यात किती वर्षापूर्वी गेला होता? हा काय माहित, 3-4 वर्षांनी असतील, बरं. 4-5 वर्षांनी असतील. कशासाठी? हा कशाला? काय किरकोळ काहीतरी होतं, मला काय लक्षात आहे. हे बरंच नाही मी खेळलंय. हं. चला चला दवाखान्यात चला. त्यांचा दवाखाना म्हणजे आम्हाला नाही आवडत. अजूनही जात नाही. दात काढले हं. कारण 7-8 वर्ष झाली. बरं. तर शेवट मांडण म्हणून डॉक्टर. आता औषधं कुठली सुरू आहेत? हा? औषधं कुठली सुरू आहेत? गोळ्या? हं, काही नाही. झोपेची वेळ ती पण बंद करून टाकली. बरं. गुरुकुळांची थांबा. हा. हं. चहा घ्यावा, चहा द्यावा, चहा जीवाचा विसावा, जिद्दीची गॅरंटी, लिप्टन टी. गॅरंटी. आठवतं हं, आठवा ना. जिद्दीची गॅरंटी. पहिल्यापासून घेऊ आपण. हं, चहा घ्यावा, चहा चहा घ्यावा. घ्यावा, चहा घ्यावा, चहा द्यावा, चहा जीवाचा विसावा, जिद्दीची गॅरंटी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासात खूप विलक्षण लोक भेटतात. तुम्ही पण आहेत त्यापैकी एक. वय वर्ष अवघ सर्वात तरुण तुम्हीच. मी माझ्याही पेक्षा तरुण तुम्ही, कारण तुम्हाला कुठलाच आजार नाहीये. नाही, तुम्हाला काय? मला काही नाही अजून तरी, सुदैवानं. नको हं. नको, वैरा पण नको, चांगली गोष्ट आहे. मग काय रहस्य काय तुमचं? काय सांगू का? हं. वडील शेतकरी, हं. शेती सगळं माहिती. हं. जनावर हं. जेव्हा कुलकायदा झाला, कशी त्याची जमीन, तेव्हा 4 बैल, घोड, शिंगरू, 4 गाया, आणि आम्ही पुण्यात आलो. भावाला आवड, बहिणीने आपल्या शिकावं, पण वडील पडले अचानक आजारी. ताराचं हॉस्पिटलला 3 महिने होते. हं. आता मुलाला शिकवायचं का मुलीला शिकवायचं? आम्हाला पाठवलं मंचजवळ औषधी म्हणलं, औषधी खूप जाणार, औषधी बुजुर्ग. तुमचं माहेरचं पूर्ण नाव काय? लीलावती मनोज चिटे. आणि इकडे सासरचं? सुनंदा दत्तात्रय कुलकर्णी. हं. मग तुम्हाला मंचरला पाठवलं? हा. हं. मग आम्हाला मंचर औषधीत पाठवलं. हं. पाठवल्यानंतर मग आता आमचं भारत खायचं वगैरे नाव लागतं. हं. 9वी पर्यंत शिकलो, हं. गेलो तिकडं, शिक्षण झालं. हं. जनावर, शेती, घोड्याला खुबील घालणं, हं. म्हशीचं धारा हे सगळं काढणं, तुम्ही केलं? सगळं केलं. धारा 3-3 म्हशीचं बी काढलं. हं. आणि अजूनही काढली, पण बसण्याचा प्रश्न आहे. जनावरांच्या कधी शेतीची आवड, खूप शेतीची आवड. आंबे आले, आपल्याला एवढी झीक लागायची आंब्याची. हं. 6 आंब्याची एक फाड, तुम्हाला माहिती हो, असेल. मला माहिती. अशी आम्ही 100 पोती आंबे आणले. खेडेगावात बैठ असायची, हं. वर धान्य टाकलं की खाली यायचं असं. ते आम्ही सगळं, गडी माणसं आता पूर्वी कमी होती, हं. गडी माणसं असायची, पण घरात मुलींनी काम करायची सवय पाहिजे म्हणून आमचं एकत्र 25 माणसाचं कुटुंब होतं. एक माझ्या एक मोठं गावाचं. हं. सासू चांगली होती, सासूबाई, सासरी, 3 सासरे होते. एक सासऱ्याचं लग्न झालं, बायको गेली, ते आपल्याकडेच होते. अशी 25 माणसं होती. ती दंडा सगळी. हं. तिथं काम केलं मी, इथे आम्हाला आढळलं नाही काही. आनंदात पण तुम्ही आता म्हणालात सासू चांगली होती. सासूबाई खूप आता चांगली. सगळ्यांना तर सासूचा सगळा अडथळा आहे. आता काय सांगा, हल्लीच्या मुलीला मी सांगते, हं. सगळं मिळून माणूस बाहेर, सासू सासरे सांभाळत. आता पूर्वी म्हणायची दीर किती, जावं किती, आता म्हणजे सासू सासरे आहे का? आता मुलाचं लग्न झालं की सासू सासरे मरून जायचं, काय करायचं? सहमत आहे. तुमचं काय म्हणते सांगा. न माझं काय, मी आता काल परवाच एक व्हिडिओ दाखवला. हा. एक वकील बाई भेटल्या मला. बरं. अहो, त्यांनी काय सांगितलं, ते म्हणाले की आता मुलीची पहिली अट असते की तू आणि मी. हो हो, दोघं. फक्त अडचणीच्या वेळेला आघाडी पडलो आम्ही की आमची मुलं, या तुम्ही, सासूने काम करा, परत जा, लगेच जा. आपापल्या घरी जा. आता काय करायचं, सासवानी काय करायचं? बरं, आता तुमचं आता- कुटुंब किती जणांचं? आमची कुटुंब काय? आता किती जण आहेत तुमच्या कुटुंबात? आता ही 3 मुलं, ही 2 मुलं, संदीप एक धाकटा पुतळ्या,
पण पुतळा म्हणजे आम्ही मुलगाच हा. मानतो. 3 सुना आणि जाऊ बाई माझ्या 4 जावं आम्ही, पण 2 आहेत हम्म. आणि 2 पण आहेत. पण आमच्या गावागावांचं अतिशय प्रेम अजूनही. क्या बात आहे, वा. आम्ही एकमेकाला घास टाकून खात नाही. कधी आमचं कामात ती आता जुनी माणसं जे हल्ली सांगतात मुली म्हणतात हा. एकत्र कुटुंबामध्ये काम आहे, कामाकरता भांडणं होतं, पण आमचं कधी झालं ज्यांची कंपनीची पहिली विसर त्याचं आमचं जरा चाट विसर. तुम्ही चहा सांगितला कर, आमची नवऱ्याने सांगितलंय का, असं आम्ही चालती बोलती शाळा आहे बरं का हा. ही. आणि आम्ही ज्याला ह्याचं ज्ञान घ्यायचं ना त्यांनी घ्या आता. आनंदात झालो आम्ही. कधी आमचं आता नाही पण आमचं- मला सांगा, तुम्ही सुनाला वागवताना हा. काय नियम केला? आता हे काही नियम सगळ्यांना सारखेच नाही. तुझ्या माहेरची माणसाला आनंदात सांभाळला, हा. त्यांच्या माणसाला तिन्ही सुनाने सांगावं, त्यांनी सांगावं की आमच्या सासूबाई आता हे पहा, आपली आत्मस्तुती आपण करणं चूक आहे. त्यांनी सांगायचं माझं, हे सगळ्यांना सारखी वागणूक, हा, त्यांनी सांगावं सारखं. हम्म. हा नियम क्रमांक 1. हो हो. आणि पुढं मतभेद झाले मग काय करायचं? कोण असेल समजा सासू सुनात काही मतभेद आहे, हा, सुनेचं काहीतरी वेगळं मत हे आहे, पण सांगू का, सासू सुनांचं मतभेद होत नाही. पण आता ठीक आहे, सुना चांगल्या आहेत सगळ्या. तिन्ही चांगल्या आहेत. हम्म. आता 30 वर्ष झाली हिच्या लग्नाला, 30-31 वर्ष थोरल्या सुनाच्या. मोठ्या झाली. हम्म. आणि 30-35 वर्ष एकत्र चांगल्या राहतात. त्या तिघे एकत्र हो आहेत? हो हो एकत्र. हे सगळे मिळून तुमचं 15-16 पेक्षा जास्त जणांचे सदस्य आहेत आता आता. आम्ही- हा? हो हो. हा ना? आता आमचा मुलगा वसंत आपण गेली हम्म. मग तो 15 दिवस त्याच्या बहिणीकडे गेला होता. हम्म. आजारी पाहिला का, आजारी पाहिला हम्म. अंदाज काही नव्हतं. आजीला काय तल्लक बुद्धी आहे त्यांची, त्यांना कुठली गोष्ट आठवत नाही असं नाहीये. तुम्हाला सगळं लहानपण. हा सर हे पाय ते चांगले, डोकं चांगले. आणि सगळीकडेच मुलं सांगा चौफेर नजर गेट वाजलं. आता हल्ली काय होतं, त्या मोबाईलमुळं मुलांचं लक्ष आलं. आल्या मोबाईल वरती. हा. काय होतं, त्यांच्या कानाला मोबाईल लागला, कोण आलं पण आमचं कसं आहे, गेट वाजले, चप्पलचा आवाज आला काय म्हणजे कोण आहे, काय तुम्ही करायचं, वाचन काही केलं की नाही? वाचन केलं. हा ना? अजूनही पेपर वाचतो, पण तुमच्या महत्वाच्या गोष्टी वाचतो. अजूनही पेपर वाचतात? हो हो, महत्वाच्या गोष्टी वाचतो. हा? हा. तुम्हाला चष्मा नाही नाही असं दिसतं तुम्हाला? हा. आता तुम्ही दिसताय, हे दिसते मोठा अक्षर पेपर. अरे एक मिनिट, जर पेपरचं हे घ्यावं. वयाच्या 40 मध्ये लोकांना चष्मा लागतो. नाही, आता बघा मी असं आहे की मला एवढंच तुम्हाला सांगायचं. फक्त बारीक अक्षर. थांबा, तुमच्या ह्या उत्तम आरोग्याचं काही घर डोक्यात करायचं नाही. एक कुठलंही ग्रह काही डोक्यात करायचं. मी घरी जाऊन शिव्या दिल्या हा. सोडून द्यायचं. क्या बात आहे. कुठली शाळा तुम्हाला हे शिकवणार आहे? हा. हा, घर केलं ना हा. की माणूस वेडं होतं. हा. हा. कुठलाही ग्रह डोक्यामध्ये ठेवायचा नाही नाही. नाही, सोडून द्यायचं. आणि कुणी काही म्हटलं तर त्यालाही सोडून द्यायचं. काय नाही काय आपण तिला बरोबर काय नाही. वाचा बरं. पुणेकरांच्या साक्षीने आज साजरा होतोय लोकमताचा 26वा वर्धापन दिन. वय वर्ष 87. पुढे हे इथलं एवढं छोटं दिसतं का? आता हे दिसतं बरं का, नाही हा. असं नाही. चला. हा. पण हे आता काय झालं, ह्या वर्षात हम्म. थोड्या चष्मा लागतो मग. हम्म. पण चांगलं खणखणीत वाचलं की तुम्ही. आता हे हो, चांगलं. युती आघाडीचे घोडे आलेले. बरं, हे युती आणि आघाडीबद्दल काय मत आहे तुमचं? सांगितलं हा. राजकारण मला अजिबात आवडत. घ्या, शरद पवारांच्या गावातले ते राजकारण म्हणजे नीच, ते आता नाचवलं सगळं. हा. पूर्वी जरा व्यवस्थित मला होतं. आवडत नाही राजकारण. पण तुम्हाला आवडतं काय? गाणं मी आलोयच तेवढ्यासाठी फक्त, कारण त्यांच्या चिरंजीवानी मला सांगितलं की त्यांच्या आईचा आवाज आणि गाणं इतकं छान आहे. मग आता तुम्ही ऐकवलं पाहिजे महाराष्ट्राला एक गाणं आता खणखणीत आवाज. काय सध्या थोडा कफात. असू दे. हा. एक मिनिट. मुखी बजाऊ भावे तुम्ही राम 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 नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये जाळ्यामध्ये चुकार तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षाची ही वाट
भवसागर हा तारी तुमचा भक्तांचा निजदास, भक्तांचा निजदास. संकट काळी जाऊ नये कौशल्येचा राम. मुखी मदाओ भावे तुम्ही राम राम राम. राम राम राम. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. वा. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. आणि ते सावधान तुझ्या सुनबाई म्हणत होत्या, सावधान वाला काहीतरी म्हणाले त्यात. अरे बापरे. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. सावधान सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य. अंगी सेवे अभिमान, नसे स्वरूपाची जाण. सावधान सावधान. तिसाची होय भरती, कन्या पुत्र लाभले ती. त्यांचीच पडे भ्रांती, नसे स्वरूपाची स्थिती. सावधान सावधान. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. नेत्रा माझी भूल पडली, एका जवळ दिसेना जवळी. सावधान सावधान. 50 होय भरती, दंत पंगती हालती. श्यामवर्ण शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. सावधान सावधान. 60ची बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी. वस वस लागे पाठी, त्याला हसती पोरटी. सावधान सावधान. 70च्या विवंचना, मग होती यातना. बसलिया उठवेना, उठलिया चालवेना. सावधान सावधान. 60-20 मिळून 80, मग झाला देशोदेशी. जळाविन मासा जैसा, जीव होतो कासा वीस. सावधान सावधान. नवावरी दिले पूज्य, आता राहिले पूज्य. म्हणत असे माझे माझे, आता कोण आहे तुझे. सावधान सावधान. राजहंस निघून गेला, जीव कोरडा पडला. जन म्हणती मेला मेला, त्याला आनंदाने मेला. सावधान सावधान. तुम्हाला माहिती का, तुम्ही ह्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचं जीवनाचं सार सांगितलंय. इतक्या साध्या भाषेत सांगितलं तुम्ही ते, प्रत्येकाने ओळखायला पाहिजे त्याचं. पण आता तुमची दिवसभराची दिनचर्या काय, किती वाजता उठता तुम्ही? 5 हम्म. वाजता उठायचं. आता फारसं काम नाही काय करत, हम्म. मी करू देत नाही म्हणून. हम्म. 5ला उठलात. 5 वाजता सवय. आता तो हाय मुलगा वसंत म्हणून, तो पाणी आणून देतो आंघोळीला. बाथरूम जाते मी, पण बाथरूम मध्ये मला आवरावलेला वेळ लागतो. म्हणून मग त्या साध्यामुळे घासून आंघोळ करायची. 8 यायचं दूध असतं संध्याकाळी. चाय काढायची, ओटा पुसून घ्यायचा. तांब्या भांडी काय असेल ती व्यवस्थित घासून लावून ठेवायची. 87 वर्षी. हा. आणि हा चहा करतो मुलगा दुसरं. मग ते झालं की मग थोडं गणपती जाते, पण सध्या काम करते, तिथे काही जात नाही. दिवसभर जेवण? भाजी निवड, इकडे बघ तिकडे बघ, कोण आलं ह्यांचे पेपरवाला आला, कोण हे आलं, एक बँकेचे बँकेत त्यांचा कोणतरी येतं सही कर हे कर. आणि जेवण आणि वॉचमनचं काम करायचं. कोण येते कोण जाते पाहतो राहायचं. आणि जेवण किती वेळेला करता, जेवता काय? जेवते मग सकाळी थोडस काहीतरी घालत, फार नाही. आणि मग अर्धी पोळी मध्ये अर्धी भाकरी, एवढा भात. संध्याकाळी भात, बाकी काही नाही, जास्त खात नाही. खाल्लं देवा येते. दुपारी झोपायचं नाही. नाही नाही. किती वर्षापासून झोपलेलं नाही तुम्ही दुपारी? आमच्या लहानपणापासून झोप कमी, लहानपणापासून कमी झोप. तेव्हा असं 5 वाजता 4 वाजता उठायचं. दुपारी झोपायचं नाही. नाही. संध्याकाळी किती वाजता झोपता? 11-12 वाजता. आताही? हो. आता यांचं काय होतं, हे आलं धंद्यामुळं
हा बारा व्यवसाय वेळा म्हणून तुमच्या झालं, मुलाचे वेगळे व्यवसाय. कोण गावाला आता हम्म, एक मुलगा असून गावाला गेला, त्यांच्या 5च्या 6 7ला गाडी, हम्म. मग त्याच्यात आंघोळ बाकीचं उरकलं म्हणून गावाला रोज चालू आहे. आणि यांचं सगळं झाल्याशिवाय झोप येत नाही. त्यांची गडबड दंगल बडबड, आणि त्यांचा दोष नाही हा. त्यांच्या धंद्याच्या गप्पा चालतात, ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना, महात्मा गांधींना पाहिलं का तुम्ही? काय पंडितजींना किंवा महात्मा गांधींना? महात्मा गांधी नाही, पंडितजींना बघितलं नाही. हा, असं वाटतंय का मंत्र राहते बघा हा. पंडित, त्या पाहिजे ते. पण यशवंतराव चव्हाण, नाईक हे 2-4 जण आले होते आपल्या शाळेला बिचारा. बरं. तेव्हा आभार मानायचं काम आमच्याकडे होतं. तुमचं शिक्षण काय झालंय? 9वी. मग तिथं गेलो ना घरी, सांगते तुम्हाला. होतो मोद भारी, झालो आभारी, होतो मोद भारी. अमंतित पाहुणे जन हो, अमंतित पाहुणे जन हो, आला प्रेम भरे, होतो मोद भारी, झालो आभारी, वा, वा. होतो मोद भारी. आणि प्रभात फेरी निघाली. हा. वेळ आहे का तुम्हाला? आहे ना, सांगा ना. तरी मलाच विचारलं तुम्हाला वेळ आहे की? सारे चला चला रे राष्ट्राच हाक द्या, सारे चला चला रे राष्ट्राच हाक द्या. ही हिंद भूमी प्यारी, पुत्रास हाक मारे, हाकेस साथ द्या रे, हाकेस साथ द्या रे, झेंडा उभा करा रे. भरत भरत खंड एक अखंड, करू नका तया सुतखंड, एकीत तेज सारे, राष्ट्रात हाक द्या रे, राष्ट्रात हो प्यारे, सेवेत सार सारे, सेवा दगात यारे, राष्ट्रात काँग्रेसचं गाणं आहे सेवा दगात. सारे चला चला रे राष्ट्रात. वा 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 वा. असे खेडेगावामुळं आम्ही जरा मागे राहिलो. पण तुम्ही आता सगळ्यांच्या पुढे गेला. हो, नाही आता त्यांना रशिया युक्रेन माहित असणारच ना. तुम्ही एवढं पेपरला वाचताय म्हटल्यानंतर. पण अगदी मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे बरं का, त्याच्यावर थांबू आपण. आता अनेकांना अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत, बरोबर? सगळेजण कुठल्या तरी असं दिशेने जाताना दिसत आहेत, गतिमान झालंय सगळं, बरोबर? तर अशा लोकांना तुम्ही 4 शब्द सांगा बरं, काय कसं करायला पाहिजे? सांगू का? हो. प्रपंचात पुरुषापेक्षा बाई हुशार पाहिजे. क्या बात आहे. एका वाक्यात निकाल लावला तरी. प्रपंचात पुरुषापेक्षा बाई जास्त हुशार आहे. हुशार तर प्रपंच चांगला होतो. नाहीतर पुरुषाने खूप कमवलं, घरात बाई नीट नसेल, सत्यासास. हे आमचं नेहमीपासून सगळ्यांना सांगाय की तुम्ही काटकसर करा किंवा करा, म्हणजे खाण्यापिण्यात करू नका, पण व्यवस्थित नवऱ्याला साथ चांगली द्या. आता बघा, ह्या दारूचे नवरे असतात, ह्या बायका कष्ट करतात, घरी गेल्या की नवरा भांडतो, जवळचं ताट फेकून देतात, तर दुसऱ्याची पट कामाला येतात. मी म्हणजे खऱ्या पतिव्रता त्या आहेत. वा, क्या बात आहे. माझ्याकडे वेळेचा अभाव आहे बर का, परंतु तुम्ही म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच आहे. आणि अशी प्रत्येक माणसं की ज्यांनी इतक्या म्हणजे आयुष्याचा त्यांचा कालखंड तर आहे, पण ते ज्या टप्प्यानं आयुष्य जगत गेलेली आहेत. कारण आता माझ्यासारखी माणसं की ज्यांनी मोबाईल फोनसाठी, स्कूटरसाठी आणि गॅस सिलेंडरसाठी पण लोकांनी रांगा, मंत्र्यांचे चिठ्ठ्या आणल्याचा काळ, ते आता मोबाईलवरती थेटपणे US मधलं तिकीट बुकिंग इथपर्यंतचा प्रवास बघितलाय. पण त्याच्या आधीचा पण कालखंड नाही बघितला. आणि अशा व्यक्तींना भेटलो मी की कोणतंही आत्मचरित्र वाचल्यानंतरच जेवढं समाधान असतं तेवढं समाधान मला तुमच्याशी भेटून. पण आता अगदी शेवटच्या 4 ओळी
मग तिथे थांबूया आपण. हे काय? सांगा काय सांगू? कुठलंही एक छान तुमचं सर एखादं चित्र भावगीत. हा, चला. आम्ही नाटकात काम केलं. ते पण केलं होतं का तुम्ही? आग्र्याहून सुटका. फिर बडी बाबती बेटी काय चुकीच्या कायदा घ्यायची तुला काय गरज? जातीवंताचा कायवर घ्यायचं जातीवंताचा अभिमान वाटत असतो. समजासाठी त्यांची बात आला एकदा. कोण शिर और कोण शेर का बच्चा? रामसिंग शेर का बच्चा. मी रामसिंगचं काम केलं. ज्या रामसिंहामुळं रामसिंग- छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचला आणि रामसिंहाला नंतर औरंगजेबानं ज्या पद्धतीनं विष देऊन मारलं, ते मी नेहमी असं म्हणतो की आग्रा भेटीचे अनेक पदर उकललेले नाहीत. मी जेव्हा 5 राज्यात संशोधन केलं आणि तो पुरंदरचा तह महाराष्ट्राला शोधून दाखवला 2 फूट बाय 30 फूट लांबीचा, तेव्हा मला लक्षात आलं की रामसिंहानं हा. स्वतःचा जीव गमावला महाराजांसाठी आणि तुम्ही त्याच रामसिंहाचं काम केलं. तर रामसिंग जातीवंताचा कायवर घ्यायचं जातीवंताचा अभिमान वाटत असतो. कमजात असेल तर त्यांची बात आला एकदा. कोण शेर और कोण शेर का बच्चा? रामसिंग शेर का बच्चा. रामसिंग मोगल बादशाहाचे निमक खात आहे. खाल्लेल्या हजारासाठी आणि साखराच्या शेरसाठी त्यांचा कैवार यांना घेणं भाग आहे. असे थोडेस वयवर्ष 87 असलेल्या सर्वात तरुण व्यक्तीनं सांगितलेली गोष्ट आहे. बाय द वे, त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या पिढींसाठी एक आदरयुक्त अशी भावना माझ्या मनात कायम असते. तुमच्याही मनात असेल. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते टाका आणि मी आपले महाराष्ट्रातले प्रेक्षक काय म्हणाले तुमच्यासाठी ते तुमच्या चिरंजीवाच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे मी. थांबूया आपण इथे. माझा सहकारी कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती. थोडी हुशार आहे. सांगितलं